गुड मॉर्निंग ऑल. पितामह भीष्म पण आले आमच्याकडे. गुड मॉर्निंग. शेवटच्या दिवशी सर आलेले आहेत. ठीक आहे. माझं प्रेझेंटेशन देतो मी. ऍक्च्युली तसा बघायला गेलं तर सर म्हणाले की 40 स्लाइड आहेत. एका स्लाइडला 1 मिनिट जरी म्हटलं तर 40 मिनिटं लागणार आहेत, पण तेवढे मी काय घेणार नाही आहे, अगदी शॉर्टमध्ये घेणार आहे. तर माझं नाव डॉक्टर अमोल पाटील. डॉक्टर म्हणजे कुठला जनावरांचा माणसा डॉक्टर नाही आहे. तर बिकॉज ऑफ PhD फक्त डॉक्टर. आपल्या फर्म्स ज्या आहेत त्या सगळ्या सर नेक्स्ट घ्या. तर बिफोर वी स्टार्ट आवर फर्म्स नेमकं माझी थोडी ओळख करून देतो. MSc PhD नेटसेट, PhD मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केली होती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये. नेट नावाची एक्झाम जी 1000मध्ये 4 पूर्ण पास होतात ती मी चुकून पास झालोय विथ द ऑल इंडिया रँक 43. ओके. त्यानंतर सेट सुद्धा दिली होती 2020 मध्ये. त्यानंतर मग प्रेसिडेंट आहे मी अभिनव एज्युकेशन सोसायटी गडिंग्लजचा. त्यानंतर ही आपली ॲक्च्युली एक ट्रस्ट आहे, सोसायटी आहे जी रामसरांच्या अंडरच त्याचं ऑडिट वगैरे सगळं होतं. मी डायरेक्टर आहे अभिनव सायन्स अकॅडमीचा, जी माझी कोर फर्म आहे. 11th-12th सायन्समध्ये आम्ही डील करतो. त्यामध्ये मी अभिनव एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्टार्ट केलेली आहे आणि त्याचे मेंटॉर जे आहेत ते राम सर आणि इलिट गुरुकुल सगळं रन करते. त्यानंतर एक फाउंडर मेंबर आहे मी, प्राऊड मेंबर आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा. त्यानंतर रोटरी क्लब गडिंग्लज जे मिडटाऊन आहे त्याचा सुद्धा. आणि बाकी मग हे सगळं दिलेलं आहे, ऑल इंडिया रँक वगैरे वगैरे सगळं काय असेल ते. ठीक आहे. नेक्स्ट फर्म माझ्या ॲक्च्युली फर्म बघायला गेलं तर 4 फर्म्स आहेत. पहिली बघितली तर अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज जी 11वी-12वी सायन्समध्ये डील करते. दुसरी आहे अभिनव IIT मेडिकल फाउंडेशन गडिंग्लज जी 6वी पासून 10वी पर्यंत म्हणजे IIT आणि एम्सला ज्या विद्यार्थ्यांना जायचं आहे त्यांचा पाया भक्कम व्हावा यासाठी आम्ही 6वी पासून 10वी पर्यंत त्यांचं फाउंडेशन करून घेतोय. त्याला आपण ऑलिम्पियाड फाउंडेशन म्हणतोय. ती आपली फर्म आहे सेकंड. थर्ड आमची जी फर्म आहे अभिनव सायन्स अकॅडमी ही सावंतवाडीमध्ये आहे, जी आपली एक ब्रँच आहे. कोको मॉडेलवरती रन करतोय आम्ही. आमची एक सेपरेट तिथं टीम आहे जी वेल ट्रेंड आहे आणि तिथं ते आमचं पॅरल सिस्टम चालू असते. आणि लास्ट म्हणजे अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल गडिंग्लज ज्याचे 2 युनिट आहेत. एक आहे बरोबर रामसरांच्या बॅकसाईडला अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल म्हणून, जिथं फक्त KG सेक्शन चालतोय म्हणजे प्रीस्कूल पासून म्हणजे प्ले ग्रुप पासून ते UKG पर्यंत. आणि फर्स्ट पासून पुढे जे आहे ते आपल्या अभिनव कॅम्पस जो आहे कडगाव रोडला तिथं आपलं सगळं चालत असतं. तर असं आपल्या ह्या फर्म्स आहेत. या फर्म्समध्ये मी थोडे डिटेलमध्ये सांगतो कारण नंतर अजून भरपूर स्लाइड आहेत. पहिली फर्म जी आहे ती अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज, ज्यामध्ये 11वी-12वी सायन्स आम्ही घेतोय. कोणत्या एक्झाम्सवरती आपण फोकस करतोय तर MST CET आहे, JEE त्यामध्ये मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्ही सुद्धा आहेत. नीट आहे, NDA आहे आणि HSC बोर्ड्स आम्ही हे सगळं त्यामध्ये घेत असतोय. सर नेक्स्ट. दुसरी आहे आपलं अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लजची सावंतवाडी ब्रँच, तिथं पण आम्ही सेम सगळं रन करत असतोय. सर नेक्स्ट. मग फाउंडेशन मगाशी मी सांगितलं तुम्हाला 6वी पासून 10वी पर्यंत आम्ही IIT मेडिकल फाउंडेशन घेतोय, ज्यामध्ये आम्ही काय काय करतोय म्हणजे स्टेट बोर्ड आहे, NCERT आणि ऑलिम्पियाड फाउंडेशन हे तिन्ही पण घेत असतोय. ओके. हे जर परफेक्ट झाला असेल तर आम्ही नेमकं काय केलंय 11वीला समजा एखादा विद्यार्थी आला त्याला IIT क्रॅक करायला सांगितली तर ती 2 वर्षांमध्ये होईल सांगता येत नाहीये. त्या मुलग्याचं कॅलिबर पण पाहिजे, त्याला तसा बेस पण चांगला पाहिजे, तरच त्याची पॉसिबिलिटी आहे IIT क्रॅक करायची किंवा मेडिकलमध्ये एम्सला जायची. मग आम्ही काय केलं 2 वर्षाचं खाद्य जे आहे ते थोडंसं वाटून खाली दिलं. कारण सगळ्यांना माहिती आहे आपलं टीन एज जे आहे म्हणजे 13 पासून 19 पर्यंत या वयामध्ये मुलांच्यामध्ये चेंजेस होत असतात. त्यांच्यामध्ये एनर्जी ट्रिमेंडस असते. ती एनर्जी आम्हाला थोडी फक्त अगदी चॅनलाइज करायची असते. ते चॅनलाइज करण्यासाठी आम्ही काय केलं असतं IIT मेडिकल फाउंडेशन चालू केलंय. मग त्यांना आम्ही खाद्य एवढं देतोय की त्यांना दुसरं खाद्य बघायची गरज लागत नाही. ते फक्त आणि फक्त अभ्यास करत असतात आणि त्यामुळं मग IIT असेल किंवा एम्सला जायची पॉसिबिलिटी जी आहे ती जास्त होईल. आता यावर्षी जस्ट आमची 10वीची बॅच वरती 11वीला आलेली आहे फाउंडेशनची. नेक्स्ट इयरचा रिझल्ट जो असणार आहे तो आपला ट्रिमेंडस असणार आहे कारण आपलीच मुलं आम्ही तयार केलेली पुढे जाणार आहेत. नेक्स्ट. अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूल जी आहे ती अगदी प्ले ग्रुप पासून ते 5वी पर्यंत सगळी रन होते. कारण मी गडिंगमध्ये जेव्हा माझ्या मुलगीला ऍडमिशन घ्यायचा विचार करत होतो त्यावेळी बघितलं की कोणत्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यावं. तर आम्ही पूर्ण सगळं अक्षरशः भारत फिरलाय आणि भारतामध्ये प्रत्येक रिजनमध्ये कोणत्या लेवलचं एज्युकेशन दिलं जातं हे बघितलेलं आहे. आणि त्या लेवलचं एज्युकेशन गडिंगमध्ये मिळत नव्हतं. म्हणून मग आपणच चालू करूया. ओके. आपणच पायोनियर होऊया आणि चालू करूया म्हणून आम्ही मुद्दाम अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलची स्थापना केली. त्यासाठी ऍक्च्युली फ्रँचाइज मॉडेल आहे कारण मला लहान मुलांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा नव्हता, प्रयोग करायचा नव्हता. त्यामुळे मुद्दाम आम्ही हे फ्रँचाइज मॉडेल रन करत ते 5वी पर्यंत आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा खूप छान आहे. म्हणजे ऑलिम्पियाडला सुद्धा मुलं आमची खूप छान आता प्रयत्न करतायत. अबॅकसमध्ये सुद्धा काम चांगलं करतायत. वेदिक मॅथ्स आम्ही चालू करतोय. तर ह्या आपल्या ह्या सगळ्या फर्म्स आहेत. माझी टीम आता इथून पुढे स्लाइड्स खूप मोठ्या आहेत, मी त्याच्यावरती जास्त जाणार नाहीये कारण जवळपास माझ्याकडे आता 155 लोकांची टीम आहे टोटल म्हणजे गडिंग्लज आणि सावंतवाडी दोन्ही मिळून 155. त्यासोबत आपलं हॉस्टेल आहे म्हणजे आपली जिथे अकॅडमी आता नवीन बिल्डिंग झालेली आहे त्याच्याबरोबर बॅक साईड आपले हॉस्टेल्स आहेत. पूर्ण पंचक्रोशीतून आपण बसेसची वगैरे सोय केलेली आहे
जेणेकरून मुलांना कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा ताण येऊ नये, पालकांनाही सेफली आपला विद्यार्थी घरातून बाहेर पडतोय आणि घरामध्ये येतोय याची शाश्वती व्हावी म्हणून आम्ही स्वतःचे बसेस पण घेतलेले आहेत. म्हणजे सगळं जे काही USP आहेत ते सगळं आपले USP आहेत. सगळ्यात महत्त्वाची USP मी आता सांगणार आहे, जे मी अजून स्टार्ट केली नाही पण आता स्टार्ट करणार आहे. म्हणजे वी आर गोइंग टू डू मॅनिफेस्टेशन फॉर आवर स्टुडंट्स आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक रूममध्ये स्पीकर लावलेले आहेत आणि त्याचा कंट्रोल जो आहे तो कम्प्लिटली माझ्या केबिनमध्ये आहे. आम्ही बरोबर आता शेड्यूल असं चालू असतं 9:30 ला आपलं एक्झॅक्टली शेड्यूल स्टार्ट होतं. 9:30 to 9:45 पर्यंत असेंब्ली असते. 9:45 पासून 10 पर्यंत आपण मेडिटेशन घेतोय. त्यानंतर मग 10 ते 4:30 लेक्चर्स असतात. 4:30 ला पुन्हा मेडिटेशन घेऊन मग विद्यार्थ्यांना सोडलं जातं आणि त्यामध्ये थोडंसं अजून ॲडिशन म्हणून आपण विद्यार्थ्यांना टॅब देतोय 11-12च्या पर्टिक्युलरली. त्या टॅबमध्ये बरोबर सकाळी 6 ते 6:15 आणि संध्याकाळी 11 ते 11:15 या वेळेमध्ये मी स्वतः झूमवरती लाईव्ह येणार आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना थोडंसं मेडिटेशन करून थोडंसं मॅनिफेस्टेशनचे जसे काही म्हणजे स्किल्स असतील त्या थोडं शिकवणार आहे. कारण आपल्या सर्वांना HRCM म्हणजे हेल्थ, त्यानंतर मी मागे पण म्हटलं हेल्थ असेल, करिअर असेल, मनी असेल किंवा रिलेशन्स याचा प्रॉब्लेम असतात. पण मुलांना तसे कुठलेही प्रॉब्लेम नसतात. मुलांना फक्त एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे करिअर. ओके, त्यामुळे त्या करिअरवरती त्यांनी फोकस केलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आम्ही थोडंसं मॅनिफेस्टेशन करतोय. इट इज ऑल अबाउट मी अँड माय अभिनव. ओके, थँक्यू फॉर लिसनिंग. थँक्यू व्हेरी मच. बहुतेक वेळेत पूर्ण केलं असेल मी. हो म्हणायचं, इलाज नाही. ओके, तर थोडंसं ब्रेक घेऊन मी पुन्हा स्टार्ट करतो. टेस्टिमोनियल म्हणता येत नाही, ॲक्च्युली ही थोडीशी गुरुदक्षिणा आहे आमचे गुरु राम पाटील सर यांच्या चरणी. तर मी मागे पण बोललो होतो की राम सरांचा म्हणजे कसा स्वभाव आहे किंवा राम सर कसे मोटिवेट करतात वगैरे वगैरे. मी जस्ट एक स्टेटमेंट पण इथं म्हटलं होतं की आम्ही एक ट्रेलर आहे, सगळा पिक्चर म्हणजे राम सर आहेत आणि मी त्याच्याबद्दल जास्त काय आज बोलणार नाही आहे. कारण राम सर किती ग्रेट आहेत ते ऑलरेडी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. जे त्यांचे स्टुडंट्स आहेत किंवा आपण सगळे बिझनेस कलिग्स त्यांचे जे आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की राम सरांची ओरेटरी किती जबरदस्त आहे आणि राम सर काय जायंट माणूस आहे ते. पण मी जर असं आज बोलणार आहे तो बिझनेस 2.0 बद्दल. कारण एक तर बिझनेस 2.0 लॉन्च करायचे त्यांच्या मनात आलं याबद्दल सगळ्यांना अगोदर त्यांच्या टाळ वाजवूया. कारण मराठीमध्ये खूप छान म्हण आहे की झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाहीये. आणि आपण सगळे बिझनेसमॅन जे आहोत थोड्या का अधिक प्रमाणात पण झोपलेल्याचं सोंग घेतलेलं होतं की माझं चाललंय तर लई चांगलं चाललंय आणि मला माझ्यातूनच वेळ मिळत नाहीये आणि हे काय सांगायलाय मला. हे एक आपल्या मनामध्ये एक माइंडसेट असतं की आपण जे करावलंय ते खूप चांगलं करावलंय, मला ह्याच्यातून वेळ बाहेर काढता येत नाहीये. त्यामुळे माझं जे चाललंय छान चाललंय, माझा संसार चाललाय, माझ्या बायकोपोरं खुश आहेत, निवांत आहे. पण असा कोणतरी माणूस पाहिजे असतोय जो चाबूक घेऊन येतोय, कानाखाली आवाज काढतोय आणि मग सांगतोय की तुझं चाललेलं ते चंगा चाललेलं नाहीये, तुला अजूनही ग्रोथ घ्यायची आहे. कारण बिझनेसमॅन म्हणजे सोसायटी लिडर्स आहेत. बिझनेसमॅन जे असतात सोसायटी लीडर आहेत, म्हणजे त्यांना बघून सोसायटी इन्स्पायर होत असते. आणि जर सोसायटीचा लीडर जर असा कमकुवत असेल तर सोसायटीनं कुणाकडे बघायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे राम पाटील सर आहे आणि इलीट गुरुकुल आहे. कारण त्यांच्या डोक्यात हे आलं की बाबा ही जी बिझनेसमॅन आहेत म्हणजे गडिंग्लजसारखं शहर असू देत असं काही नसतंय. म्हणजे मी एका मोठ्या सेमिनारमध्ये गेलो होतो, तिथे सांगितलं होतं बिग नेशन्स हे बिग कंपनीजनं होत नाहीत, बिग नेशन्स हे स्मॉल एंटरप्रेनर होतात. जेवढे स्मॉल एंटरप्रेनर्स एकत्र येतील आणि जेव्हा ते मोठे मोठे होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं ही जी वृद्धी आहे ती वृद्धी होत असते. म्हणजे जे इंडियाचं मोठं स्वप्न आहे म्हणजे 3 ट्रिलियन जी काय आपल्याला इकॉनॉमी करायची आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे टाटा अंबानी प्ले करतायत, नो डाऊट. पण ते करताना छोटे छोटे एंटरप्रेनर जेव्हा एकत्र येतील ना आणि ते स्वतःला जेव्हा मोठे करतील त्यावेळी खऱ्या अर्थानं रोजगार पण जास्त होणार आहे आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं ती आपली ग्रोथ सुद्धा खूप मोठा होणार आहे. आणि त्या छोट्या छोट्या एंटरप्रेनर्सना बिग जायंट्स करायचे काम अशासारखे मेंटर करत असतात. बिझनेस 2.0 इज जस्ट अ बिगिनिंग. कारण त्यांनी फक्त तुम्हाला सांगितलं तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये आपण कुठं अजून लॅगिंग बिहाइंड आहे आणि त्या एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये आपले प्रॉब्लेम्स काय काय आहेत हे तुम्हाला शोधायला लावले त्यांनी. आतापर्यंत आपण जवळपास काही जणांनी 20 वर्ष 25 वर्ष बिझनेस केलाय, पण 20 वर्ष 25 वर्ष बिझनेस करून सुद्धा त्यांना माहित नाही की माझे प्रॉब्लेम हे आहेत. आणि ते जाणीव करून दिले राम पाटील सरांनी. ही जाणीव पहिल्यांदा झाली सर. याच्यानंतर आता ते काय करतील, थोडंसं ऍक्टिव्ह मोडमध्ये येतील, ऍटलीस्ट स्वतःला बदलायचा प्रयत्न करतील. आणि मग असे म्हटलं सर झोपेचं सोंग घेतलेलं आहे, जरी पाणी जरी ओतल्याने उठायचं नसेल तर त्याला कुणीही जबाबदार नाही, त्याला स्वतः रिस्पॉन्सिबल तो स्वतः असणार आहे. पण सरांनी फक्त एवढा छोटासा प्रयत्न केला आहे की तुम्हाला सगळ्यांना खडबडून जागा करायचा, तर तुम्ही खडबडून जागे झाला आहात. ह्याच्यानंतर त्यांचे अजून भरपूर पॉईंट्स आहेत. म्हणजे आता शक्ती हा जो पॉईंट आहे त्यांचा खूप जबरदस्त आहे. कारण शिवला जेव्हा शक्ती मिळते त्यावेळी म्हणजे एक रिव्हॉल्युशन होतं आणि तुम्ही सगळे शिव आहात, तुमच्याकडं एक मस्क्युलाइन पॉवर आहे, तर थोडीशी फेमिनाइन जर तुम्हाला जर मिळाली
तुमच्या घरातून जो सपोर्ट तुम्हाला मिळाला, आणि तो घरातून सपोर्ट म्हणजे ऍटलिस्ट ते हाऊसवाईफ असतील पण त्यांनी थोडा जरी वेळ काढला तुमच्या बिझनेसला सपोर्ट करण्यासाठी, ऍटलिस्ट तुमच्यावर राग काढायचा जरी बंद केला तरी खूप झालं. त्यामुळं तुमच्या बिझनेसला त्यांचा रोल किती मोठा आहे ते समजावून सांगणार आहे, जे तुम्ही आयुष्यभर करू शकला नाहीये. तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही बाहेर डॉन असाल पण घरामध्ये मांजर असणार आहे. त्यामुळं त्यांना समजावून सांगायचं काम राम सर करणार आहेत. आणि जर त्यांचं बॅकअप तुम्हाला मिळालं, तर तुम्ही खूप म्हणजे जग जिंकू शकताय. कारण तुम्हाला फक्त एक फिलिंग आला पाहिजे की माझी फॅमिली माझ्या मागे स्ट्रॉंग उभी आहे. कारण प्रॉब्लेम हा असतो, तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असाल, तुम्ही सगळे म्हणाल की कुठलाही समोर शत्रू येतो मी त्याला अंगावर घेतो, पण घरातनं कोणतरी जर आगाऊपणा केला असेल तर आपण त्याला प्रतिकार करू शकत नाही. ते इमोशनल बॉन्डिंग असतं आणि ते सगळ्यात मोठं काम राम सर करालेत. त्यामुळे राम सर तुम्ही 100% आमच्या शक्तींना जागा करा. कारण आमच्या शक्ती जेव्हा आमच्या मागे खरंच शक्ती म्हणून उभे राहतील त्यावेळी मग शिवशक्तीचा संगम खूप मोठा असणार आहे. त्यासोबत जे आपले थोडेसे वयानं मोठे आहेत त्यांची आता नेक्स्ट जनरेशन जेव्हा या बिझनेसमध्ये पाहते किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये आहेत तर त्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही जे एज्युकेशन देतोय ते एज्युकेशन ट्रॅडिशनल वेने द्यालोय. दळायचं मिळायचं आणि गिळायचं हेच आम्ही शिकवतोय. जे काय आतापर्यंत शिकवत आले तेच आम्ही त्यांना शिकवतोय. पण हा माणूस असा आहे, ह्याच्या डोक्यात एक असा आहे इलिट आणि गुरुकुल, म्हणजे गुरुकुल रन करून त्या मुलांना इलिट पर्यंत न्यायचं आहे, म्हणजे त्यांना या लेवलपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी म्हणजे अगदी बारीक सारीक व्यवहार ज्ञानासहित सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्या आपल्या मुलांना समजावून सांगतील. मग त्यासाठी त्यांनी वयोगट केलेले आहेत, जेन जी आणि जेन अल्फा या दोन्ही मोडमध्ये त्यांनी रन करतायत. आणि खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी मागे पण बोललो होतो की आपला मुलगा आपली मुलगी जर आपल्या बिझनेसमध्ये यायला बघत नाहीये त्याचं रिस्पॉन्सिबल आपण असणार आहे. कारण आपणच त्यांना आपला बिझनेस किती चांगला आहे हे सांगितलं नाही आतापर्यंत. ओके, आणि हे सांगायचं काम रामसर करतील. पण त्यासाठी तुम्हाला अगोदर मोठं करायचं आणि मग तुम्हाला बॅकअप टीम म्हणून ती शक्तीची आणि जेनझी आणि जेन अल्फाची होईल हे. आणि असं जर पूर्ण कुटुंब जर एकत्र आलं तर टाटा अंबानी व्हायला काही वेळ लागणार नाहीये. आणि खूप मोठ्या प्रमाणात गडिंग्लज सुद्धा अगदी उंचीवर जाईल. आणि एक म्हणतो ना एक ठिणगी बास असते, तर ती ठिणगी म्हणण्यापेक्षा एक ज्वालामुखी म्हणजे रामसर आहे. आणि त्यांच्या रूपानं आम्ही सगळे खूप मोठं काम करू. या सरांच्या पुढचे व्हेंचर जे आहे त्या पुढच्या व्हेंचरला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. बिझनेस 2.0 आपण रन केलेलाच आहे. त्याचं थोडंसं फक्त रिव्ह्यू सिस्टीम जर असे स्ट्रॉंग होऊ देत, प्रत्येकाला टास्क देऊन आता सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं आहे. सर्टिफिकेट छानपैकी आम्ही खुंटेवर टांगतो आणि मग फक्त आम्ही बिझनेस 2.0 केला त्याला उपयोग नाही आहे. ती बिझनेस 2.0 तेव्हा सक्सेसफुल होणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःमधला बदल करणार, ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करणार. ओके, सरांनी जी दिलेली डायरी आहे ओके ती आपण जर रेग्युलर करत असेल परफेक्ट, त्यामध्ये सेल्स वाढवायचा प्रयत्न करत असेल तर खऱ्या अर्थात बिझनेस 2.0 सक्सेस झाला. आणि साहजिकच आहे बिझनेस 2.0 सक्सेस झाला म्हणजे थांबायचं नाहीये. बिझनेस 3.0 आहे. सर बिझनेस 20.0 पर्यंत जाऊया आपण. म्हणजे जेवढे काय पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर आपण पूर्ण करून टाकूया. आणि गडिंग्लज असं नाव घ्यायला पाहिजे, म्हणजे म्हणतो ना आपण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तसं अक्षरशः भारताचं जर आर्थिक केंद्र कुठलं असेल तर ते गडिंग्लज व्हायला पाहिजे. आणि तेवढे एंटरप्रेनर आहेत आपल्याकडे. आणि त्यासाठी असा मेंटॉर मिळणं हे गडिंग्लजचं खूप मोठं भाग्य आहे, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. सर मगाशी बोलले मोराडे सर की आम्हाला अशा म्हणजे 12-12 लाख रुपये फीस घेऊन आम्हाला बाहेर झाला पाहिजे. मग ते आम्हाला करायचं गरज नाही, त्यांनी ऑलरेडी फीस भरलेले आहेत. त्यांनी त्यांच्यानी फी भरलेले आहेत, फक्त त्यांची फी आपण रेग्युलर भरूया. आणि अगदी ती नॉमिनल फी आहे. सर मी असं म्हणेन तुम्हाला रिक्वेस्ट करतोय ओके की थोडीशी फीस पण तुम्ही इन्क्रीमेंट करा, कारण आम्हाला पण फील आलं पाहिजे की एवढी फी दिली. ओके, म्हणजे अगदी स्वस्तात सस्ती चीजों का शौक हमी रखा करते. थोडंसं जरासं मोठं असलं बरं होईल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. राम सरांच्या पुढच्या जर्नीला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आपण सर्वजण त्यांच्या सोबत आहोतच. आणि सगळ्यात महत्त्वाची सरांची जी गोष्ट आहे विन विन सिच्युएशन, तुम्ही विन झालात म्हणजे ते विन होणार आहेत. त्यांनी आता 5,000 घेत आहेत तुमच्यासाठी, पण एक वेळ अशी येणार आहे जेव्हा IPO कंपनी आपली रेडी होईल त्यावेळी तो माणूस 50 लाख सुद्धा घेईल. आणि तो 50 लाख घ्यायची 50 लाख द्यायची ताकद देव आम्हाला देऊ देत, एवढी फक्त ईश्वराची प्रार्थना. थँक्यू.